लक्ष्मी निवास मालिकेच्या कालच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की जान्हवी आणि भावना यांना घेऊन सिद्धू लक्ष्मी निवासमध्ये पोहोचलेला असतो. जान्हवी आणि भावनाने ठरवलेलं आहे की आईबाबांना सरप्राईज द्यायचं आहे. त्या दोघीजणी रक्षाबंधनसाठी आलेल्या आहेत. त्यांना पाहून लक्ष्मीला खूप मोठा धक्का बसतोय. ती घरातला दोरखंड लपवण्याचा प्रयत्न करते, पण जान्हवी डायरेक्ट घरात घुसते आणि आईला विचारते की आई, हा सगळा काय प्रकार आहे. तेव्हा लक्ष्मीच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं. लगेच संतोष बाहेर येतो आणि त्या दोघींना म्हणतो की तुम्हाला या सगळ्यामध्ये पडण्याची काहीही गरज नाही आहे. तर तुम्ही राखी बांधायला आला आहात, लवकर बांधा. मला काही सुट्टी नाही आहे. माझा नाही तर हाफ डे पडेल. मला ऑफिसला जायचं आहे. हे ऐकल्यावर भावना आणि जान्हवी ठाम निर्णय घेतात की अगोदर आम्हाला हा सगळा प्रकार काय आहे ते कळायला हवं आहे. त्यानंतर संतोष म्हणतो की सिद्धू, तुझ्या लाडक्या बहिणीचीच ही आयडिया आहे. तिनेच आम्हाला घराचे 2 भाग करण्याचं सुचवलं आहे. मग आम्हालासुद्धा हा प्रस्ताव आवडला आणि मग आम्ही या घराचे 2 भाग करून टाकलेले आहेत. हे ऐकल्यावर सिद्धू म्हणतो की मला माझ्या बहिणीची लाज वाटत आहे. माझी बहीण इथे घरामध्ये येऊन माणसं जोडत नाही तर माणसं तोडण्याचा प्रयत्न करते आहे. आणि सिद्धू हात जोडून माफी मागतो की मी माझ्या ताईकडून तुमच्या सगळ्यांची माफी मागत आहे. तेवढ्यात तिथे सिंचना येते आणि सिंचना सिद्धूला राखी बांधायला जाते. सिद्धू म्हणतो की मला तुझ्याकडून अजिबात राखी बांधून घ्यायची नाही. तुझ्या घराचे 2 भाग केलेले आहेस, तीसुद्धा सगळी माझीच माणसं आहेत. तू हे चुकीचं वागत आहेस ताई. नंतर इकडे भावनासुद्धा हरीशला आणि संतोषला विचारते की तुम्ही हे असे घराचे 2 भाग करायचं मला अजिबात आवडलेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही आजचं रक्षाबंधन साजरंच करणार नाही. आम्ही तुम्हाला दोघांनाही राखी बांधणारच नाही आहोत. हे ऐकल्यावर घरातल्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतोय. इकडे भावना म्हणते की वीणा वहिनी आणि आरती सिद्धूला राखी बांधतील. तेवढ्यात तिथे आरती आणि व्यंकीसुद्धा राखी बांधून घ्यायला आलेले असतात. संतोष त्यांना दारातच उभा करतो आणि म्हणतो की व्यंकी, तू जर घरामध्ये पाऊल टाकलंस तर मी हे घर सोडून निघून जाईल. ह्याच्यामुळे व्यंकी आणि आरती दारातच उभे राहतात. व्यंकी मोठ्याने रडत असतो. त्यानंतर सगळ्या बहिणी व्यंकीकडे पळत येतात. जान्हवी म्हणते की व्यंकी दादा, जेव्हा आम्हाला अडचण येते तेव्हा आम्हाला सख्या भावांपेक्षा तुझी आठवण येते. आणि मग घराच्या बाहेरच अंगणामध्येच भावना आणि जान्हवी व्यंकीला राखी बांधतात. त्यानंतर सिद्धूलासुद्धा आरती आणि वीणा राखी बांधतात. हे सगळं पाहून सिंचनाचा तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते. सिंचना म्हणते की अरे सिद्धू, तू माझा सख्खा भाऊ असून तू माझ्याकडून राखी न बांधून घेता माझ्या जावेकडून कसं काय तू राखी बांधून घेत आहेस. याचं फार वाईट सिंचनाला वाटत. बहिणी म्हणतात की ज्या भावांनी माझ्या आई वडिलांना दुःख दिलेलं आहे, त्यांच्या या घराचे 2 भाग केलेले आहेत, त्या भावांसोबत आम्हाला रक्षाबंधन अजिबात करायचे नाही. हा निर्णय भावनाचा आणि जान्हवीचा अगदी योग्य आहे. तुम्हाला काय वाटतंय? भावना आणि जान्हवी योग्य वागल्यात का? हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका.